नमस्कार मंडळी, मी आहे डॉक्टर अंकिता. मी माझी डॉक्टरल डिग्री केली आहे मशीन लर्निंगमध्ये. मी माझा मास्टर्स केला आहे कम्प्युटर सायन्समध्ये अमेरिकेमधून आणि मला 12+ वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स आहे. त्यातून त्यात लास्टचे 7 वर्ष मी डेटा स्पेसमध्ये रिसर्च करतीये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की डेटा एनालिटिक्स जी फील्ड आहे, ती सगळ्यांसाठी खरंच आहे का? म्हणजे जर का तुम्ही नॉन टेक बॅकग्राऊंडमधून असाल म्हणजे जर का तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली नसेल किंवा तुम्ही एम-एस-सी, बी-सी-ए ह्या सगळ्या फील्डमधून नसाल आणि तरीही जर तुम्हाला डेटा एनालिटिक्सच्या फील्डमध्ये एंट्री घ्यायची असेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर ज्या प्रश्नाचं आपण उत्तर देणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तो आहे, की डेटा एनालिटिक्स आपण सगळीकडे आजकाल ऐकतोय LinkedInवर, YouTubeवर, Instagramवर सगळीकडे डेटा एनालिटिक्स असं खूप सांगितलं जातंय. का सांगितलं जातंय? कारण एआय खूप प्रचलित होतंय. एआय का प्रचलित होतंय? कारण सगळीकडे, सगळ्या कंपनीज एआय यूज करतायत. कंपनीज नाही तर आपण सुद्धा रोजच्या जीवनात आपल्या एआय यूज करतोय. तर हे एआय कशावर डिपेंडेंट आहे? डेटावर. आणि डेटा समजणारी लोकं वर्ल्डमध्ये खूप कमी आहेत. ठीक आहे. ही डेटा समजणारी लोकं खूप कमी आहेत आणि सगळे बिझनेसेस खूप डेटा जनरेट करतायत. एक लहान चहाची टपरी असो किंवा एक मोठा बिझनेस असो, सगळीकडे खूप सारा डेटा जनरेट होतोय. पण डेटा कळणारी लोकं खूप कमी आहेत. म्हणून सगळीकडे डेटा एनालिटिक्स असं तुम्हाला ऐकायला येत असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की ही डेटा एनालिटिक्सची फील्ड नक्की ज्यांना कोडिंग येत नाही त्यांच्यासाठी आहे की नाही? ठीक आहे. तर बिगेस्ट क्वेश्चन मला सगळीकडून ना क्वेश्चन्स येत असतात, की मी एक टीचर आहे, तर मी डेटा एनालिटिक्स बनू शकते का? मी फायनान्समधून आहे, मी डेटा एनालिटिक्समध्ये एंट्री घेऊ शकतो का? मी एक एच-आर आहे, कंपनीमध्ये ॲज अ एच-आर काम करतोय, तर मी डेटा एनालिटिक्सच्या फील्डमध्ये जाऊ शकतो का? किंवा मी कॉमर्सच्या फील्डमधून आहे, आर्ट्सच्या फील्डमधून आहे, मी नक्की डेटा एनालिटिक्सच्या फील्डमध्ये जाऊ शकतो का? असा प्रश्न मला सतत विचारला जातोय. म्हणून मी विचार केला, की याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया. तर एक लहानशी स्टोरी आहे. 3 लोकं आहेत रूममध्ये. एक टीचर आहे. टीचर सांगते, की डेटा एनालिटिक्स इझंट फॉर मी. म्हणजे ती सांगते, की डेटा एनालिटिक्स माझ्यासाठी नाहीये. मला कोडिंग अजिबात येत नाही. फायनान्सवाला सांगतोय, की "बाबा मी तर टेकमधून नाहीच आहे. मला मला नाही जमणार हे." आणि एच-आर म्हणतोय, की "हे खूप टेक्निकल आहे. माझ्यासाठी नाहीये." ठीक आहे. पण एक सर्वात मोठी प्लॉट ट्विस्ट मी तुम्हाला सांगते याच्यात, की तुम्ही ना रोजच्या तुमच्या जीवनात डेटा एनालिटिक्स करत असता, तुम्हाला न कळताना. कसं काय? मी माझं उदाहरण देते, ठीक आहे. आता मागच्या महिन्याला माझा खूप खर्च झाला. तर जेव्हा खर्च जास्त होतो ना, तेव्हा 2 प्रकारची लोकं असतात. पहिला प्रकार, की ते सांगून सोडून देतात, की "हो, खर्च झाला, सोडून द्या." माझ्या प्रकारची लोकं, जी त्याच्या आतमध्ये शिरतात आणि ॲनलाईज करतात, की खर्च नक्की कुठे झाला. तर मी ॲनलाईज करते. काय मी ग्रोसरीज जास्त मागवल्या का? बाहेरून जास्त जेवण ऑर्डर केलं का? की काही कपड्यांमध्ये जास्त खर्च झालं का? कुठे नक्की जास्त खर्च झालं मी ॲनलाईज करते. तर मी काय विचारते? मी प्रश्न विचारते ना, की कुठे खर्च झालं? ग्रोसरीज जास्त मागवले? का बाहेरून जास्त जेवण मागवलं? का कपडे जास्त मागवले, शॉपिंग जास्त झाली? कशामुळे खर्च वाढलं? इलेक्ट्रिसिटी बिल जास्त आलं का? तर आपण प्रश्न विचारतोय आणि त्यांची प्रश्नांची आपण उत्तरं शोधतोय. तर हे जेव्हा आपण प्रश्न विचारतो आणि प्रश्नांची उत्तरं शोधतो, तोच काम एक डेटा एनालिटिक्स करतो. आणि हे काम आपण आपल्या रोजच्या जीवनात करत असतो. तर मला सांगा, की ह्याच्यात टेक कुठे आलं? ठीक आहे. फक्त आपल्याला टूल्स शिकायचे आहेत. हे सगळं प्रश्नांची उत्तरे कशी शोधायची, त्याचे आपल्याला टूल्स शिकायचे आहेत. ठीक आहे. तर मी तुम्हाला ऑलरेडी समजावलंय, की डेटा एनालिटिक्स नक्की काय असतं. डेटा एनालिटिक्स नक्की काय असतं? आस्किंग द करेक्ट क्वेशन्स, आस्किंग द राइट क्वेशन्स. मी जसे तुम्हाला प्रश्न सांगितले, की इमॅजिन करा, की एका महिन्याला तुमचं खर्च वाढला, तर तुम्ही करेक्ट प्रश्न विचारता. मग तुम्ही पॅटर्न्स शोधता.
पॅटर्न्स काय शोधणार तुम्ही? की दिवाळीच्या वेळेला जास्त खर्च होतोय का आपला? कोण गेस्ट आलं आपल्या घरी तेव्हा जास्त खर्च होतोय का? तर तुम्ही तसे पॅटर्न्स शोधणार. मग एक्सप्लेन व्हाय. कम्युनिकेट इनसाइट्स क्लिअरली. आता जेव्हा तुम्ही हे सगळं बजेट घेऊन तुमच्या हसबंडच्या समोर बसणार, तेव्हा तुम्हाला कम्युनिकेट करावं लागेल ना, की "बाबा बघ, आपण इथे फिरायला गेलो म्हणून जास्त खर्च झालाय. आपण ही लाईट जास्त वापरतोय म्हणून आपला इलेक्ट्रिसिटी बिल जास्त येतोय." तर आपल्याला कम्युनिकेट बरोबर करायला यायला पाहिजे. तर दीज आर द थिंग्स दॅट अ डेटा एनालिटिक पर्सन डज, दॅट अ डेटा एनालिस्ट डज. ठीक आहे. तर जर का तुम्ही टीचर असाल, तर तुम्ही ऑलरेडी एनालिस्ट आहात. कसं काय? व्हॉट यू ऑलरेडी एनालाइज डेली. तुम्ही रोजचे रोज काय एनालाइज करता? स्टुडंट्सचे मार्क्स आणि प्रोग्रेस, अटेंडन्समध्ये पॅटर्न तुम्ही शोधता, परफॉर्मन्स ट्रेंड ओव्हर टाईम म्हणजे एका मुलाचं परफॉर्मन्स किती वाढतंय, किती कमी होतंय, टाईमाच्या हिशोबाने तेही तुम्ही बघता. इंडिव्हिज्युअल इम्प्रूव्हमेंट ट्रॅजेक्टरीज म्हणजे प्रत्येक स्टुडंटची इम्प्रूव्हमेंट ट्रॅजेक्टरी कशी आहे, इम्प्रूव्हमेंटचा ग्राफ कसा आहे, तो तुम्ही बघता. तर इफ यू आर अ टीचर, यू आर ऑलरेडी अन एनालिस्ट. जर का तुम्ही फायनान्स प्रोफेशनल असाल, ठीक आहे, तर तुम्ही नंबर्स आणि मेट्रिक्सने तर खेळताच. रेव्हेन्यू, एक्सपेन्स, मार्जिन तुम्हाला माहिती आहे. प्रॉफिट आणि लॉस तुम्हाला माहिती आहे. ट्रेंड इंटरप्रिटेशन, स्पॉटिंग ग्रोथ पॅटर्न्स अँड एनोमलीज म्हणजे कुठे ग्रोथ होतोय, कुठे काहीतरी वेगळं दिसतंय का? वेगळं दिसतंय दॅट इज कॉल्ड एनोमली. ठीक आहे. इन्व्हेस्टिगेशन वगैरे पैशाच्या हिशोबाचे सगळे पॅटर्न्स शोधणं, राइट प्रश्न विचारणं. तर जर का तुम्ही फायनान्स प्रोफेशनल असाल, तर तुम्ही हे ऑलरेडी करताय. आणि जर का तुम्ही एच-आर प्रोफेशनल आहात, ठीक आहे. तर तुम्ही काय जर का कोण तुमच्या कंपनीमधून सोडून जातंय, तर तुम्ही काय अॅनलाईज करता? की त्याला वर्क लाईफ बॅलन्सचा इश्यू आहे का? त्याला मॅनेजरचा प्रॉब्लेम आहे का? दुसरा काही पर्सनल प्रॉब्लेम आहे का? तर तुम्ही अॅनलाईज करतायत ना. आता बघा, इमॅजिन करा की 10 लोकं सोडून गेली एकाच महिन्यात. तर तुम्हाला पॅटर्न कळेल की एक्झॅक्टली ह्याच्यात पॅटर्न काय आहे? काय प्रश्नांमुळे लोकं सोडून जातायत? तर ॲज अ एच-आर अल्सो तुम्ही एनालिसिसचं काम करता आणि जर का तुम्ही ह्या सगळ्यांमधून काही नसाल, तर मी तुम्हाला घराचा खर्चाचा एक्झाम्पल दिला. तर तिथेही तुम्ही एनालिसिस करताच आहेत. तर दॅट इज एनालिसिस. ओके. तर मिथ सगळ्यांना काय वाटतं, की आय डोंट नो कोडिंग सो आय कॅनॉट स्विच. म्हणजे मला जर कोडिंग येत नाहीये, तर डेटा एनालिटिक्स किंवा टेकची फील्ड ही माझ्यासाठी अजिबात नाहीये. तर घाबरू नका. मी जसं सांगितलं करेक्ट प्रश्न विचारायला यायला पाहिजे आणि त्यांची उत्तरं शोधायला यायला पाहिजे. उत्तरं कशी शोधायची? त्याचे टूल्स आपल्याला डेटा एनालिटिक्सच्या म्हणजे जेव्हा आपण अभ्यास करायला सुरुवात करू, तेव्हा तुम्हाला शिकायचंय. तर ही फील्ड एवढी का प्रचलित आहे? लोकं का बोलतायत या फील्डबद्दल? कारण या फील्डने तुम्ही इझिली टेक फील्डमध्ये एंट्री घेऊ शकता. टेक फील्ड म्हणजे आय-टीच्या फील्डमध्ये डेटा एनालिटिक्स जर तुम्ही केलं, तर तुम्ही इझिली एंट्री घेऊ शकता. ठीक आहे. आता स्टार्टिंग सॅलरी 4 ते 6 लाख, पण मी अशी पण लोकं बघितलेत, ज्यांना 10 ते 15 लाख पण स्टार्टिंग सॅलरी भेटलेली आहेत. तर जर का तुम्हाला दुसऱ्या फील्डमधून एक्सपिरियन्स असेल, तुम्ही फायनान्स प्रोफेशनल असाल, तर तुम्ही तो एक्सपिरियन्स दाखवून सुद्धा इथे स्विच करू शकता आणि ते तुमचा मागचा एक्सपिरियन्स काउंट करणार. ठीक आहे. तर स्टार्टिंग सॅलरी ही आहे. एक्सपिरियन्स 10 ते 15 मी 20 लाख वर पण लोकांना बघितलं आहे. 52% जॉब ग्रोथ, 52% जॉब ग्रोथ का? कारण एआय सगळे यूज करतायत. एआयला काम करायला डेटा लागतो. डेटावर काम करायला डेटा एनालिटिक्स लोकं लागतात. ठीक आहे. डेटा क्लीन करणं, डेटामधून पॅटर्न्स शोधणं, हे कोण करतं? एक डेटा एनालिस्ट करतो. ठीक आहे. आणि मार्केट ग्रोइंग ॲट 50-60% फ्रॉम 2025 टू 2035. पुढच्या 10 वर्षात या फील्डची डिमांड वाढणारच आहे. तर तुम्ही काय शिकायला पाहिजे? जर का तुम्ही विचार केला, की हो मला डेटा एनालिस्ट बनायचं आहे 2026 मध्ये, तर तुम्ही काय शिकायला पाहिजे? तुम्ही एक्सेल शिकायला लागेल. तुम्हाला एक्सेल शिकायला लागेल. का? कारण तुम्हाला डेटा बरोबर खेळायचं आहे. तर डेटा जेव्हा छोटा असतो आणि त्याला तुम्हाला क्लीन करायचं आहे, पॅटर्न शोधायचे आहेत, तर एक्सेल इज द बेस्ट टूल. मग एस-क्यू-एल खूप सारे जे मोठे-मोठे कंपनीज असतात, ते त्यांचे डेटा
एस-क्यू-एलमध्ये स्टोअर करतात, डेटाबेसमध्ये स्टोअर करतात आणि त्याच्यावर एस-क्यू-एल ही एक लँग्वेज आहे, ती काम करते. तर तुम्हाला त्याच्यावर काम करायचं आहे. पायथन जेव्हा तुमचा डेटा वाढेल, ठीक आहे. एक्सेल म्हणजे लहान डेटावर तुम्ही काम करू शकता आणि जेव्हा तुमचा डेटा वाढेल, तेव्हा एक्सेल इनफ नसतं. तर तुम्हाला काही अजून एडवान्स लागेल. तर ते एडवान्स्ड काय आहे? पायथन. ठीक आहे. मग डॅशबोर्ड क्रिएशन. तर मी जसं तुम्हाला सांगितलं तो इलेक्ट्रिसिटी बिलचा मी तुम्हाला एक्झाम्पल दिला. घराच्या खर्चाचा तुम्हाला एक्झाम्पल दिला. तर तुम्हाला जेव्हा पॅटर्न्स कळले, की दिवाळीच्या वेळेला जास्त खर्च होतोय, आपण बाहेर फिरायला गेलो तेव्हा जास्त खर्च होतोय, कोणाचा बर्थडे आला तर जास्त खर्च होतोय. तर हे सगळे पॅटर्न्स आणि ट्रेंड्स तुम्हाला जे भेटलेत, ते तुम्ही कुठेतरी प्रेझेंट करायला पाहिजे चांगल्या हिशोबाने. ठीक आहे. घराच्या एक्झाम्पलसाठी नाही सांगते मी, पण ॲज अ डेटा एनालिस्ट तुम्हाला हे सगळे पॅटर्न्स जे तुम्ही शोधलेत, ते तुम्हाला ते प्रेझेंट करावे लागतील. तर ते डॅशबोर्ड कसे बनवायचे ते तुम्हाला शिकावं लागेल. ठीक आहे. आणि तुम्हाला डोमेन नॉलेज असायला पाहिजे. डोमेन नॉलेज म्हणजे जर का घराचं एक्झाम्पल मी घेते. घरात आपल्याला माहिती आहे दिवाळीच्या वेळेला खर्च जास्त होतो. हा डोमेन नॉलेज झाला. आता कोण अमेरिकेचा माणूस असेल, त्याला तुम्ही सांगितलं दिवाळीच्या वेळेला जास्त खर्च होतो, त्याला नाही कळणार. कारण ते आपलं डोमेन नॉलेज आहे, इंडियातलं डोमेन नॉलेज आहे. ठीक आहे. तर दॅट इज डोमेन नॉलेज. ठीक आहे. तर तुम्ही ज्या फील्डमध्ये जाताय, जर का तुम्ही डेटा एनालिटिक्स, फायनान्सच्या फील्डमध्ये जायला इच्छित आहेत, तर तुम्हाला तिकडचं डोमेन नॉलेज शिकायला लागेल थोडंसं. मेडिकल फील्डमध्ये तर तिकडचं डोमेन नॉलेज. ठीक आहे. तर दॅट इज कॉल्ड डोमेन नॉलेज. आता ऑनेस्ट रिॲलिटी चेक्स आता बघा, जेव्हा तुम्ही कोर्स करणार किंवा मी तुम्हाला रिसोर्सेस पण देणार, ठीक आहे, की कुठून तुम्ही हा सगळा अभ्यास करू शकता. तर जेव्हा तुम्ही अभ्यास सुरू कराल ना, तेव्हा फक्त व्हिडिओज बघू नका. ठीक आहे. व्हिडिओज बघून तुम्ही ह्याच्यावर मास्टरी घेऊ शकणार नाही. तर तुम्हाला सतत प्रॅक्टिस करावं लागेल. ठीक आहे. इमॅजिन करा, की मला वजन कमी करायचंय. ठीक आहे. तर वजन कमी करायला मी फक्त एक्सरसाइजचे व्हिडिओ बघून चालणार का? नाही. मला स्वतःला जिमला जायला लागेल, घरी एक्सरसाइज करावी लागणार मला. तर तसंच जर का तुम्हाला डेटा एनालिटिक्स या फील्डमध्ये जायचं असेल, तर फक्त लेसन्सचे व्हिडिओज बघून चालणार नाही. तुम्हाला प्रोजेक्ट्स बनवावे लागतील, प्रॅक्टिस करावी लागणार चांगल्यापैकी. ठीक आहे? ओके. तर गाईज आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. ठीक आहे. आणि जर का तुम्हाला रोड मॅप हवा असेल, की जर का तुम्हाला खरंच डेटा एनालिटिक्स या फील्डमध्ये जायचंय, तर तुम्हाला जर फ्री रिसोर्सेस हवे असतील, की कुठून हा अभ्यास नक्की करायचा, रोड मॅप हवा असेल, तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, की तुम्हाला रोड मॅप हवाय. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय, तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला काही प्रश्न असतील, तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आणि जर का तुम्हाला रोड मॅप हवा असेल, फ्री रिसोर्सेस हवे असतील, तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. थँक यू गाईज. थँक यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.